राम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी आणि महत्त्वाची अशी आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी बांधवांना आज दुपारी 1च्या नंतर 5 योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 34 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, त्या नेमक्या 5 योजना कोणत्या आहेत आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होणार आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, मी 34 जिल्हे सर्वप्रथम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे 34 जिल्हे सांगतो मी: अकोला, अमरावती, अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर, जालना, नांदेड, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, वाशिम, यवतमाळ। तर या सर्वच्या सर्व 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे खरीप 2023चा उर्वरित 75% सर्वच्या सर्व वाटप सुरू होणार आहे। तर शेतकरी बांधव वाटप सुरू सुद्धा झालेले आहे। ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीक विमा मिळाला नसेल त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये आज दुपारनंतर पीक विमा जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची म्हणजे दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा 2023चा मिळालेला होता। उर्वरित जो 75% पीक विमा आपला राहिला होता तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली। ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही मिळालेला नसेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा आज उर्वरित 75% पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर त्यानंतरची दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। राज्य सरकारच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर या योजनेचा 5वा हप्ता सुद्धा आज देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे। त्याचबरोबर PM किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी PM किसान योजना म्हणजे शेतकरी बांधवांसाठी वार्षिक 6,000 रुपये देणारी देशातील 9.3 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज PM किसान योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनी यासाठी 20,000 कोटी रुपयाचा निधी लागू शकतो। तर आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। तर महाराष्ट्र दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून नमो शेतकरी व PM किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे, कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात। त्यामुळं नमोचा 5वा व PM किसान योजनेचा 18वा हप्ता राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भात। तर ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जर जमा झाले नसतील तर आज दुपारनंतर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे अद्यापही 1 रुपया जमा झाला नसेल तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा आज सुद्धा पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी 50 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं वितरण करण्यात आलं। त्यामध्ये बहुतांश शेतकरी बांधवांना अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा सुद्धा झालेले नाहीत। तर शेतकरी बांधवांनो, आज उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतर महत्त्वाचा अपडेट म्हणजे खरीप 2024 या चालू वर्षाचा 25% अग्रिमचा पीक विमा पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातले 4 जिल्हे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा सुद्धा लवकरात लवकर म्हणजे 10 ऑक्टोबर पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या 5 योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते वाशिम यवतमाळ दौऱ्यावर पोहरादेवी येथे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी येत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कुठल्याही प्रकारचा
2023चा उर्वरित जो 75% पीक विमा असेल आपल्याला अद्यापही जर मिळाला नसेल तर आपल्याला पीक विमा मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली। आपण खरीप हंगाम 2023 मध्ये आपण पीक विमा भरताळी कोणत्या बँकेचं खातं दिलं होतं ते आपण एकदा तपासून पाहू शकता, कारण की पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा पीक विमा कंपन्यांना निधी दिलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठमोठाले निर्णय घेत आहे। त्यामुळं शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2023चा पीक विमा सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर शेतकरी बांधवांनो PM किसान व नमो शेतकरी योजनेचे 2-2 हजार रुपये आज जमा होणार आहेत। त्यानंतर कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे सुद्धा आजच जमा होणार राहिल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये। तर शेतकरी बांधवांनो हे होतं 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी, म्हणजे 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैशाचा पाऊस पडणार आहे। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, त्यांच्या माध्यमातून पैशाचा पाऊस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाडला जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो दुपारनंतर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता आपल्या खात्यामध्ये पैशाचा पाऊस पडलेला असेल। तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरीचे 2, PM किसान योजनेचे 2, कापूस सोयाबीन अनुदानाचे हेक्टरी 5000 व तसेच पीक विम्याचे पैसे असे मिळून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर पैशाचा पाऊस पडला जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यात आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात। आता मोदीचा दौरा झाल्यानंतर आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात, त्यामुळे आज नियोजित त्यांनी कार्यक्रम महाराष्ट्र दौऱ्यावर ठेवलेला आहे मोदीचा महायुती सरकारने। त्यामुळे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे। तर शेतकरी बांधवांनो आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता दुपारनंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे। तर शेतकरी बांधवांनो हे होतं 5 योजनेच्या संदर्भात, एक म्हणजे खरीप हंगाम 2023चा पीक विमा, नमो शेतकरीचे 2000, PM किसानचे 2000, कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट, ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।